चाष्टा माय मावल्या, आपण साधा संसार जरी सामर्थ्यानं केला ना तरी देव भेटतो. इतकी ताकद आपल्या संसारात सुद्धा आहे. काही करायची गरज नाही आपल्याला. नाही आपल्याकडनं भजन जमलं, आपण नवरा नीट सांभाळला तरी देव आहे. फक्त नवरा नीट पाहिजे. नाही, नवरा नीट सांभाळायला नवरा नीट पाहिजे ना. तुकोबासारखा नवरा भेटला पाहिजे तेव्हा आवलीसारखं आयुष्य. काही नाही, माणसाला नवराच आयुष्यात चांगला पाहिजे. खरं एक नाही का माय? आयुष्यात कोण चांगला पाहिजे? माय मावल्या, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. आयुष्यात तुम्ही ऐकणं झालं मग काय बोलावं. आयुष्यात नवरा चांगला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो. आम्ही तो परमार्थातला सांगितलाय, मी संसारातला जोडला महाराज बरं का. दोन्हीकडला शहाणाच लागतो, हो की नाही? ताकद आहे का? अगं लय ताकद माय. अगं तुकोबारांना परमार्थ करावा लागला. तुकोबारांना 2 बायका, रखमा आणि जिजा, जिला आपण आवली म्हणतो. दोनही श्रीमंताच्या, जागीरदार बापाच्या. आवली जिजाऊ नाव तिचं. खरं तर 2 जिजाऊ महाराष्ट्रात सामर्थ्यवंत झाला. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्यासारखं स्वराज्य देखणं निर्माण झालं. दोनही सामर्थ्यवंत. पण कधी कधी वाटतं जिजाऊंच्या संस्कारात कुठे कुठे या शारदीय महोत्सव आहे, शब्दांना माफ करा माझं काही चुकलं तर. पण गुरुजी तुम्हीच सांगा, हा महाराष्ट्र आहे का जिथं बदलापूर सारख्या, पुण्यासारख्या, लातूर सारख्या घटना आमच्या महाराष्ट्रात घडत असतात? कुठल्या नजरेनं बघतोय आम्ही बाईला? शाहिस्तेखानाच्या लाल महालात शल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. बायकोला वाटलं मावल्यांनी पोरगी उचलली. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, उनकी ऐसी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की इज्जत करते है वो. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको शाहपना, हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, हमारे सत्ता के कारण उनका इस्तेमाल किया, तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. लेकिन जबान देता हूँ बेगम, इन आंखों ने देखा है उस शिवा को, हर औरत जात को देवी की तरह पूछता है वो बंदा, परवरिश को नतमस्तक करने को जी चाहता है उस बंदे ने. बेटी उनकी हो या अपनी, हर बहु बेटियों को अल्लाह की तरह पूजा है वो शिवा है. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परउपकारी परनिउदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. अधिकाराने बघायचंय, माय माऊल्याच्या दृष्टीने बघायचं. तो पुरुष आहे. मी व्यासपीठावर सांगते, मी त्याला पुरुषच मानत नाही जो आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघतो. काय भजन करणारी अवलाद आमची कचकच कांदा करायला लागली आणि अजून लोक म्हणतात काय राहील. अरे काय राहिलं अजून? अरे तुम्ही काकड्यात रमायला पाहिजे. तुमची अख्खी जिंदगी तुझ्यासाठी गेली वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. ते गेले त्यांना वाईट वाटत असेल, कशामुळे गेलो बाबा? विचार करत जा की रे जरा. कुठल्या मातीत जन्माला आलोय त्याचा तरी करत जा. आयुष्यभर नारद केलं नारदाने. एकदा चुकले, भूतला गेले नारदाला 60 पोरं झाली त्याला. अरे काय खाता का? पाया पडतं तुमच्या. नारद चुकला चाळा, नारद चुकला चाळा बचनाचा, हिना पडली भोग चंद्र झाला गळा. नारद चुकला चाळा, नारद चुकला चाळा बचनाचा, इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. किती वर. आणि असं काही केलं ना, आपली कशी अवस्था माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. महाराजही भामटानी होय भामटाच. हा वर्षाने आला, म्हणला भामटा आहे तू, नारळ घेतला लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसऱ्यांदा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. नारळ दुसऱ्यांदा घेतला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, दोनदा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही.
तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. कळलं ते हुशार आहेत, जे हुशार आहेत त्यांनाच कळलं. तू दोनदा एकटा झाला, तुझी बायकोकडे आहे, ती मला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा चास्कर किती नारळ दिलं लेकरू होईल. मी सांगते अशी नजर ठेवल्यावर किती भजन केल्यावर देव भेटतील. आई बहीण मानायला शिकत जा. आणि मी असं नाही बरं का सगळेच वाईट आहेत. मी या जगाच्या मालकिनीच्या व्यासपीठावर उभा टाकून विश्वासानं सांगेल, कौतुक आहे मला माझ्या हिंदू धर्माचं, कौतुक आहे मला शेतकरी बांधवाचं, कौतुक आहे मला माझ्या मातीचं, माझ्या महाराष्ट्राचं. माझ्या हिंदू धर्मातलं पोरग, माझ्या शेतकऱ्याचं पोरग, मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी दिसली तरी तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास आहे मला माझ्या धर्मावर आणि माझ्या मातीवर. हा, चौकात बसणारे वेगळे असतात. आमच्यातला एखादा नासक असेल पण तुम्ही सगळ्यांना नाव नाही ठेवू शकत आहे. काय काय असतात ना, चौकात बसून ही कोणाली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचा गोरा कारण, हिचा काळा कलर. तुला अंतरात नेऊन हाणला पाहिजे, तू माणूस आहेस का? हा, याचा परिणामाचा कधी विचार कराल का, याचं काय होईल कसं होईल? ना पण देवानं माझं वाटोळं केलं. देव तेवढंच करायला बसलाय. अदष्टपुना नेऊन संतदानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. जो काही त्रास आहे ना, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर् दुःखम देवदभीर व्यापते. आयुष्यात जेवढा काही तुमच्या क्लेश आहे, त्रास आहे, त्याचं कारण तुमचं कर्म आहे. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो निती प्रेत, कोणी त्यागी जीवन आपुले. ओ सोड सोड माया चारी, सोड सोड माया चारी आहे जग हे नदीवर. वैसे जात कर्मा दैसे भारते थोरे विश्वर. दैसे जात कर्मा दैसे भारते थोरे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. एवढं सत्य आहे आयुष्यात. हे माझ्या पूर्वजांचं कर्मच आहे की मला तू आवडतोयस. हे माझं प्रारब्धच आहे. उगाच कसं आवडशील देवा? आता जगाला काय आवडतं हे आम्ही सांगायची गरज नाही. वाईट गोष्टीचा नियमच आहे, पटकन लागते. चांगल्या गोष्टीचा नियमच आहे, लवकर लागतच नाही. आवड फार इतकी सामर्थ्यवंत गोष्ट ना. भजनात मन रमतं, भजन आवडतं. आयुष्यातला सगळ्यात मोठा धनवान व्यक्ती आहे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे आणि त्याचं मन विठ्ठलाच्या भजनात रमतं. याच्यासारखी श्रीमंती दुसरी नाहीये. आणि सगळ्यात दलिंदर तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाहीये, काही खायचं नाहीये त्याला. इथे एवढे मायबाप बसलेत. एखाद्यानं खात्रीनं सांगा, माझं लेकरू बायको आली की मला त्रास देणार नाही याची मला गॅरंटी आहे. जास्कर बसलेले मायबाप, अरे तुमचंच आहे ना, पण तुम्हाला खात्री नाहीये आपल्याला सांभाळेल याची. संस्कार मी विश्वासानं सांगेल, ही काकडा हरिपाठ करणारी पोरं पैसा कमावतील नाही कमावतील याची खात्री नाहीये, पण धर्म आणि मायबाप जपतील याचा विश्वास आहे. हे परमार्थाची ताकद आहे. ते म्हणचाल ताई सगळेच तसे नसतात. महाराज लोक वाईट नसतात रे, वाईट लोक महाराज होतात. हा फरक समजून घ्या तुम्ही. तुम्ही काय करता, एखादा माळकरी चुकला की सगळ्यावर तसं, अरे नसतं रे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. शहाणा कोण आणि वेडा कोण. जयाचा ऐक धड नाही तयासी परित्र पुस्सी काही, अशी गत आहे आपली आता सांगितल्याप्रमाणे. पण विनंती आहे, मग ती रखमा आणि ती जिजा जागेवर आलात का तुम्ही? रखमा आणि जिजा, रखमा आणि जिजा कोण? तुकोबरायांच्या बायका, दोन बायका. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आवली म्हणतो आपण. रखमा दुष्काळात गेल्या, जिजा द्वितीय पत्नी, आवली द्वितीय पत्नी. लोक म्हणतात फटकळ आहे, पण तुकोबांच्या बायकोसारखी बायको नाही दादा. आपल्या काय बायका आहेत? काय तुकोबाची पत्नी होती दादा, आणि काय तुकोबराय होते दादा. एवढी श्रीमंत घरची लेख, पुण्याचं सासर तुकोबारांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची तिच्या. एवढी श्रीमंत घरची लेख, नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. पण नवरा किती दयावान, दुष्काळात सगळं दिलं हे तर जाऊ द्या, अहो कणगीत बसून आंघोळ करायची. कणिक कळते तुम्हाला, धान्य ठेवण्यासाठी. त्या कणगीत बसून आंघोळ करायची. तेवढं सामर्थ्य नव्हतं घराचं.
आणि त्याच कणगीवर एकच लुगडं वाळू घालायची. अख्ख्या संसारात तिला एकच लुगडं होतं माय. तेच फाटायचं तेच शिवायची, तेच फाटायचं तेच शिवायची. एका लुगड्यावर संसार केला तिनं. सावकाराची पोरगी होती, गरीबाची नव्हती. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. चासच्या माय मावल्या 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. चास मध्ये नव्हता, पुण्यात होता. तरी एका लुगड्यावर संसार केला तिनं. एका लुगड्यावर. लुगडं कळतं ना, ही 6वर आहे. 9वर असायची तिला. पहिलं 9वर लिसली जायची, त्याला लुगडं म्हणलं जायचं. त्या एका लुगड्यावर संसार केला. ते कणगीवर वाळू घातलं. एके दिवशी आतमध्ये आंघोळ करत होती. विठ्ठल एका भिकारणीचं रूप घेऊन तुकोबराच्या दारात आला. तुळशीपाशी उभा टाकला. भिकारीन बाई बघितली तुकोबांनी आणि त्या आईनं हे लेकरा असं तुकोबरांना हाक मारली. ए बाळा, नवरा मेला रे, मायबापनी. आपलं म्हणावं असं कुणी नाही. देवाच्या चरणाजवळ जावं तर अवस्था बघून लोक देवाकडेही जाऊ देत नाही. बघ बाबा, अंगावरचं लुगडं फाटलंय, अंग दिसतंय, लोक वाईट नजरेनं बघतात. जमलं असलं घरात एखादं लुगडं तर दे बाबा, इज्जत राखली जाईल माझी, लोकांची नजर वाचवता येईल मला. असं विठ्ठला नाही का भिकारणीच्या रूपात येऊन तुकोबरायांना म्हटलं. तुकोबरायांनी मागचा पुढचा विचार केला नाही. बरं, तुकोबरायला माहित नसेल का आपली बायको एका लुगड्यावर संसार करते? नवऱ्याला माहित नाही असं असतं का दादा? तुकोबरायांना माहितच असणार आहे माझ्या बायकोकडे एकच लुगडं आहे. संत कोणाला म्हणतात ना, कोणाची अवस्था लवण मिळविता जळे अशी होती ना, याचं सामर्थ्य बघा. त्या तुकोबरायांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या बायकोचं एकच असणारं लुगडं कणगीवरचं घेतलं आणि त्या भिकारणीच्या हातात दिलं. पुढचा विचार सुद्धा केला नाही की बायको बाहेर कशी येईल आपली. जगाचा मालक तरी कमी करतो का दादा? विश्वाच्या मालकानं खूप काही दिलं. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कसा पांग फेडू कसा तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माया बाबा अभंगाला जोड ढाळची पड्याची. अभंगाला जोड ढाळची पड्याची. माहुलीत मूर्ती विठ्ठला विठ्ठला. माय बापा विठू माऊली तू माऊली विठू माऊली तू माऊली माऊली समूर्ती विठ्ठला. माऊली समूर्ती विठ्ठला. माऊली समूर्ती विठ्ठला. फिरत्याचा कावरती देश मातीला हाकार विठ्ठला. तू विडा विठ्ठला, तू विडा. आकाश जप गेले पांघरा, आकाश जप गेले पांघरा. सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा. काय भजन होते. पावली झाले ती बसलेले माय करा जरा. हा, पावली झाडती हळू, पावली झाडती. रा रा
राहिलेल्या 2-4 येत असेल म्हणाय तर म्हणाय लाजू नका आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं महाराज प्रेमाने. पाबुडी चालती पाबुडी चालती